मित्रांनो नमस्कार. मला काही फोन आले होते की सर आमचा CA आमच्याकडून कॅपिटल गेन टॅक्सचं स्टेटमेंट मागत आहे. तर त्यासाठी स्टेटमेंट जर तुम्हाला काढायचं असेल किंवा चेक करायचं असेल की तुम्हाला किती प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे मागील फायनान्शियल इयरमध्ये, तर काय स्टेप्स करायचे आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला तुमच्या ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर खाली तुम्हाला रिपोर्ट्स असं दिसेल. या रिपोर्ट्सला क्लिक केल्यानंतर म्युच्युअल फंड्स असं टॅब तुम्हाला दिसेल. या म्युच्युअल फंडला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस असं लिहिलेलं दिसेल. त्या टॅबला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर इथे जो वरती एक आकार आहे, जब्ब्याचा आकार आहे, फिल्टर आहे, त्या फिल्टरला क्लिक करायचं आहे कारण आपल्याला मागील वर्षाचं बघायचं आहे. इथे फायनान्शियल इयर 2025-26 दाखवतो आहे, परंतु आजची तारीख आहे 12 सप्टेंबर 2025. तर आपल्याला मागच्या वर्षाचं कॅपिटल गेन टॅक्स पाहिजे आहे, म्हणून या फिल्टरला क्लिक करायचं आहे. फिल्टरला क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला फायनान्शियल इयर असं लिहिलेलं दिसतं. 2025-26 ऐवजी तिथे 24-25 सिलेक्ट करा, म्हणजे मागील वर्षाचं जे काही प्रॉफिट लॉस असेल ते तुम्हाला दिसेल. ते सिलेक्ट केल्यानंतर खाली ॲप्लाय असं लिहिलेलं दिसतं. त्या ॲप्लायला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल, आता समजा इथे इक्विटी ओरिएंटेड ST गेन लॉस 1,05,190 रुपये 48 पैसे एवढा प्रॉफिट झालेला इथे दिसतो आहे. त्यानंतर त्याच्यासमोर 00 असं जे लिहिलं आहे तिथे छोटासा बाण आहे, त्या बाणला क्लिक करायचं म्हणजे त्याचे डिटेल्स येतील. आता त्या डिटेल्सला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल की 5,05,000चे क्वांटचा एक मिड कॅप फंड होता, त्याला विकलेला आहे आणि 6,10,190 रुपये 48 पैसे एवढ्या किमतीला त्याला विकलेला आहे. स्टॅम्प ड्युटी वगैरे गेलेली आहे आणि ॲक्च्युअल गेन लॉस जो आहे तो 1,05,184 रुपये 38 पैसे एवढा प्रॉफिट झालेला आहे या फंडमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्लिक केल्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट तुम्हाला तुमच्या जो काही CA असेल त्या CAला पाठवायचा आहे. आता इथे समजा एखाद्याने काहीच विकलेलं नसेल, आता यांचं हे एक क्लायंट आहेत, यांचा 1,880 रुपयाचा लॉस झालेला आपल्याला इथे दिसतो आहे. त्यांनी 2024-25मध्ये काहीतरी विकलेलं आहे. मग इथे हा जो राऊंड केलेला आहे येलो, त्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने त्यांनी काय विकलेलं आहे म्हणजे तुम्ही काय विकलं ते सुद्धा दिसेल. तर 1,00,000 रुपयांचं त्यांनी विकलेलं आहे. 1,00,000चं अमाऊंट इन्व्हेस्टेड होती आणि काहीतरी कारणाने 98,119.83ला त्यांनी लॉस बुक केलेला आहे. तर 1,881 रुपये 15 पैसे लॉस झालेला आहे. मग तुम्ही कॅपिटल गेन टॅक्समध्ये CAला हा स्क्रीनशॉट जर पाठवला तर ते तिथे तसं अपडेट करतील. अशा पद्धतीने तुम्हाला हा स्क्रीनशॉट तुमच्या CAला द्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, 1,25,00,000 रुपयांपर्यंत तुम्हाला 1 रुपयाही टॅक्स लागत नाही. म्हणजे 1,25,00,000 जर तुम्हाला प्रॉफिट झालेला असेल एखाद्या फायनान्शियल इयरमध्ये, म्हणजे मागील फायनान्शियल इयरमध्ये, तर 1,25,00,000 प्रॉफिटपर्यंत तुम्हाला 0 कॅपिटल गेन टॅक्स आहे. मात्र 1,25,00,000पेक्षा जास्त असेल, समजा 2,25,000 तुम्हाला प्रॉफिट झालेला असेल, तर पुढील 1,00,000वर तुम्हाला मात्र कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे. शॉर्ट टर्म जर केलेलं असेल, म्हणजे 1 वर्षाच्या आतच तुम्ही विकून टाकलेला असेल, तर तुम्हाला 20% कॅपिटल गेन टॅक्स लागतो. आणि जर लाँग टर्म असेल, 1 वर्षापेक्षा जास्तच असेल, तर तुम्हाला 12.5% कॅपिटल गेन टॅक्स लागतो. परंतु पुन्हा रिपीट करतो आहे, 1,25,00,000पर्यंत प्रॉफिट असेल तर तुम्हाला 1 रुपया देखील कॅपिटल गेन टॅक्स भरायची आवश्यकता नाही. मात्र तुम्ही FD ठेवलेली असेल, दुसरीकडे म्युच्युअल फंड्स असतील, किंवा तुमचं काही डिव्हिडंड असेल, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, तिथे काही प्रॉफिट लॉस बुक केलेला असेल, तर तो तुम्हाला तिथून काढावा लागेल आणि तो ITRच्या साईटवर दिसत असतो. तुमचे सगळे बँक लिंक दिसतात, बँकेमध्ये किती इंटरेस्ट आलो ते दिसतं, सगळं दिसत असतं. त्यामुळे तो वेगळा टॅक्स तुम्हाला इन्कम टॅक्स म्हणून मात्र भरावा लागेल, तिकडचं जे काही इन्कम असेल ते. आणि तिकडे जर कॅपिटल गेन टॅक्स झालेला असेल तर तो तुम्हाला भरावा लागेल. डिव्हिडंड वगैरे मिळालेलं असेल तर ते CAला दिसतं, तो सगळं तिथून काढू शकतो. फक्त तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स आपल्या ॲपमध्ये कुठे काढायचं हे तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काढून हे स्टेटमेंट तुमच्या CAला पाठवायचं आहे.
थँक्यू.